काचबिंदूच्या आजारासाठी आता बरेचसे औषधं किंवा बरेचसे औषधाचे प्रकार उपलब्ध झालेले आहेत आणि प्रत्येक औषधाच्या प्रकाराचा काही स्पेसिफिक साईड इफेक्ट असू शकतो. परंतु जे कॉमनली यूज ड्रॉप्स आहेत त्याचे मी साईड इफेक्ट्स इथे सांगणार आहे. दुसरा जो प्रकार औषधाचा वापरतो त्याला मी प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग म्हणतो. या ॲनालॉगचे विविध औषधं उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या ड्रॉपच्या शेवटी प्रॉस्ट असं लिहिलं असतं, म्हणजे लॅटनोप्रॉस्ट, बायमॅटोप्रॉस्ट अशा प्रकारे. तर हे जे ड्रॉप्सचा जो वर्ग आहे त्याचा एक कॉमन साईड इफेक्ट्स जो जाणवतो आम्हाला तो म्हणजे हा ड्रॉप घातल्यानंतर डोळ्याला लालसरपणा येतो. आणि याचं कारण असतं की ह्या ड्रॉप्समुळे ज्या डोळ्यातल्या रक्तवाहिन्या असतात बारीक त्या थोड्याशा डायलेट होतात आणि त्यामुळे तो रेडनेस दिसतो. म्हणून हा ड्रॉप शक्यतो रात्री आम्ही घालायला सांगतो, जेणेकरून जरी डोळा लालसर झाला तरी आपल्याला सोशली कुणी असं बघून सांगत नाही की डोळा लाल वाटतं. त्यामुळे हा ड्रॉप शक्यतो रात्रीच वापरावा. याचा अजून एक साईड इफेक्ट आहे जो कंटिन्युअस त्याच्या यूजमुळे जाणवतो, तो म्हणजे डोळ्याचे जे लॅशेस आहेत, पापणीचे केस आहेत, ते लांब होतात आणि अधिक दाट होतात आणि त्यामुळे बऱ्याचदा असं वाटू लागतं की जसं काही डोळ्याला आपण काजळ घातलेला आहे. तर हा एक पिगमेंटेशन याला म्हणतो, हा एक त्याचा एक साईड इफेक्ट असतो. आणि हेच ड्रॉप जर तुमचे सतत स्किनवर जात असतील, सतत त्वचेवर जात असतील ड्रॉप घातल्यानंतर, तर त्या पापणीच्या खालच्या त्वचेलासुद्धा डार्क पिगमेंटेशन येऊ शकतं. की ड्रॉप घातल्यानंतर जो डोळा मिटून घ्या आणि जो काही एक्सेस ड्रॉप बाहेर आलेला आहे तो कापसानं पूर्ण टिपून काढा, पुसून टाका आणि ह्याच्यामुळे हे पिगमेंटेशन डोळ्याच्या भोवती व्हायचे चान्सेस कमी होतात. या प्रोस्टाग्लॅंडिन ड्रॉपमुळं काही वेळा ॲलर्जी होण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं तसं डोळ्याला थोडासा रेडनेस हा कायम राहण्याची शक्यता असते.